जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि मोठी खुशखबर बातमी आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये सरसकट पैसे जमा होतील. परंतु आता आपण सध्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी. तर लेक लाडकी योजनेसंदर्भात आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. राज्यामध्ये लेक लाडकी योजना ही फार पूर्वीपासून असूनच या योजनेला थोडंसं सुधारित करून शासनातर्फे यामध्ये काही नवीन गोष्टी ॲड केल्या आहेत. त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. तेव्हा चॅनलवर जर नवीन आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर लेक लाडकी योजनेअंतर्गत आता मुलींना 1,00,000 रुपये मिळणार असून या योजनेअंतर्गत आता कुठल्या इथं कोण लाभार्थी होऊ शकतात आणि अर्ज कुठे करावा यासाठी काय काय गोष्टी इथं आपल्याला बंधनकारक सांगितले आहे, कोण कोण अर्ज करू शकतात त्या संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडक्या बहिणींना शासन इथं प्रत्येकाला इथं पैसे देत आहेत. सोबतच लेक लाडकी योजना सुद्धा आहे. ज्यांनी लेक लाडकी योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी सुद्धा लेक लाडकी योजनेचा अर्ज जो आहे तो जिथे अवेलेबल आहे तिथे त्यांनी लगेच अर्ज करून घ्या. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्याला बरीच माहिती मिळाली असेल, परंतु लेक लाडकी योजना ही जी योजना या अंतर्गत बघा कशा प्रकारे आपल्याला लाभ मिळू शकतो. टप्प्याटप्प्यात आपण सगळी माहिती बघूया. तर 18 वर्षापर्यंत काय सांगितलेलं बघूया. लेक लाडकी योजनेनंतर मुलींना प्रत्येक टप्प्यावर आर्थिक लाभ दिला जातो. या लाभामुळे शालेय शिक्षणापासून वयाच्या 18व्या वर्षापर्यंत लाभ मिळते. मुलीच्या जन्मावेळी 5,000 रुपये, पहिलीत प्रवेश घेतला म्हणजे 6,000 रुपये, 6वीला प्रवेश घेताना 7,000 रुपये, 11वीला प्रवेश घेताना 8,000 रुपये. बघा इथं प्रत्येक वर्षी थोडे थोडे पैसे सरकार ॲड करत आहे. आता काही योजनेसाठी निकष आणि त्यांची काही अटी येते आपण बघूया. योजनेसाठी लाभ घेताना आपल्याला नाही का फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड जर कुटुंब असतील त्यांना लाभ मिळेल. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना याचा लाभ मिळाला जातो. त्यानंतर जुळ्या अपत्यापैकी एक किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळू शकतो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा जास्त नसावे. माता पित्यांनी कुटुंब नियोजन जर केले असेल बघा तेव्हा फार महत्त्वाचा विषय आहे, त्याचं इथं रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. आता लागणारे कागदपत्र मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, लाभार्थी आणि पालकाचे आधार कार्ड, रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी, बँक खात्याचे तपशील, मतदान ओळखपत्र, शाळेत शिकत असलेले प्रमाणपत्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र, अंतिम लाभासाठी मुलगी अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र. म्हणजे एकूण 18 वर्षे जर झाले आपल्या मुलींना तेव्हा आपल्याला 1,00,000 रुपये हे एकूण आपल्या खात्यामध्ये येणार असून यासाठी आपण अर्ज करू शकता. जर आपल्याकडे या गोष्टी जर असतील, मुलीचा दाखला, या सर्व ज्या 9 एकूण इथं ज्या गोष्टी सांगितल्या ते सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला इथं आवश्यक आहे. आता तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता? तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा जिल्हा महिला बाल विकास कार्यालय योजनेअंतर्गत इथं माहिती मिळत तिथे अर्ज आपण करू शकता. अर्ज घ्या, अर्ज भरा. संबंधित अर्ज व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो अर्ज व्यवस्थित बघा आणि संपूर्ण माहिती आपण इथं बघून घ्या. काय सांगितलेलं आहे की या अंतर्गत जर आपल्याला लाभ जर घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आपले जे राष्ट्रीय उत्पन्न आहे वार्षिक ते जे आहे 1,00,000पेक्षा कमी असावे. कारण इथं उत्पन्नाची अट सांगितलेली आहे. जर वार्षिक उत्पन्न 1,00,000 असेल तर या योजनेचा आपण लाभ घेऊ शकत नाही. 1,00,000च्या आतमध्ये आपलं उत्पन्न असणे महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना यासंबंधी अडचण येते की ज्यावेळेस उत्पन्नाचा दाखला ते काढतात तर उत्पन्नाचा दाखला हा 1,00,000च्या आतमध्ये असावा जेणेकरून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. हा अर्ज आम्ही इथे दिलेला बघा. अशा प्रकारे अर्ज भरायचा. यामध्ये सर्व माहिती संबंधित माहिती जी आहे आपल्या परिवारामध्ये ती सगळी माहिती व्यवस्थितरित्या भरणे आणि अर्ज चांगल्या रीतीने इथे आपण असा भरला तर नक्कीच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेसंदर्भात जर काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच आम्ही आमच्या चॅनलवर टाकू. तेव्हा चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून नक्की ठेवा. कारण नवनवीन अपडेट जर योजनेविषयी येत असतील तर आपल्यापर्यंत आम्ही घरपोच नक्की पोहोचू. तेव्हा हा जो अर्ज आहे या अर्जामध्ये आपण संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या टाकायची आहे. तरी या संदर्भात अंगणवाडी केंद्राला भेट द्या. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.